जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगिल जीव खानी पर उपकारी नेने पर निंदा पर स्त्रिया सदा बहिणी माया भूतदया गाई पशुचे पालन तान्हेल्या जीवन वना माझी शांती रूपे नोहे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगिल जीव खानी तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगिल जीव खानी विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथा वरम पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रै समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्ग प्रथम नमान दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी मस्तक माझा पायावरी यावर करे संतांचा यावर करे संतांचा यावर करी संतांचा वार करी संतांचा यावर करी संतांचा वार करी संतांचा पायावरी यावर करी संतांचा वार करी संतांचा यावर करी संतांचा मस्तक करे पायावरी यावर करी संतांचा वार करी संतांचा वार करी मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीव खाणी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य मूर्ती भगवत संप्रदायाचे कळस देहू निवासी जगद्गुरु श्री संत तुकोबरायांचा 6 चरणाचा हा अभंग आहे आणि या 6 चरणाच्या अभंगाच्या माध्यमातून
आपलं मागच्या जन्मीचं काय होतं याच्यावर काहीही न सांगणारा आणि आपल्या मृत्यूनंतर फार काही त्याबद्दल माहिती न देणारा, परंतु प्रत्येकाच्या जन्मापासून ते प्रत्येकाच्या मृत्यूपर्यंत त्यानं त्याचं जीवन कसं जगलं पाहिजे हे मात्र आवर्जून सांगणारा हा अभंग आहे. विठ्ठल आज कवीटखेडा या अत्यंत अशा भाविक गावात म्हणता येईल. त्याचं कारण असं आहे की गेल्या 29 वर्षांपासून ही अविरत सेवा आपण या ठिकाणी देता आहात आणि घेता आहात. तेही मी असंही ऐकलं की पंक्तीशिवाय तुमचा सप्ताच होत नाही. म्हणजे देवालाही याचं नवल वाटावं की या गावामध्ये इतके भाविक कसे जन्मले. तयाचा हरिक वाटे देवा. म्हणजे सामान्य माणसं किंवा आम्ही तरी 1-2 तासासाठी येऊन जाणाऱ्यांना सुद्धा याचं नवल वाटतं. ही नवलाची गोष्ट नाही की आम्हाला नवल वाटतं, याचं देवालाही नवल वाटतं. आणि त्याचं कारण फक्त एवढंच आहे की देवाचं म्हणणं आहे तुम्ही कर्म किंवा तुमचं कर्म कांड जे काय असेल ते किती करतात त्यापेक्षा तुम्ही भजन किती करता, तुम्ही नामस्मरण किती करता. आता मागाशी निळोबारायांच्या अभंगामध्ये आपण बघितलं, मस्तक माझा पायावरी कोणाच्या, हा पुढे संतांच्या बरोबर आहे. परंतु तिथं अट अशी आहे आपल्याला मस्तक टेकवायचं हे खरं आहे, आपल्याला पायावर मस्तक टेकवायचं हेही खरं आहे. पण ते मस्तक जरी संतांच्या पायावर टेकवायचं असलं तरी ते संत मात्र वारकरी असले पाहिजे, ही सगळ्यात महत्वाची अट. तुम्ही वारकरी सोडले, नुसते संत म्हणून डोके टेकवले आणि आयुष्याचा बट्ट्या बोळ करून टाकला. म्हणजे किती गंमत आहे म्हणा. या 21व्या शतकामध्ये देवा हरीच्या चिंतनाशिवाय जर आपल्या पापाचा नाश होणार नसेल आणि प्रारब्धाचा भोग हरीच्या चिंतनाशिवाय जर संपणार नसेल तर ह्या बाकीच्या गोष्टी आपल्याला लागतात कशाला. ठीक आहे, इथे प्रमाण तेवढं नसेल पण काही का टक्के होईना ते प्रमाण मात्र असं आहे की वारकरी संत आपण सोडून दिले आणि नाही त्या लोकांच्या पाया पडायला लागलो, हे मात्र वारकरी संप्रदायाला अपेक्षित नाही. आणि आपल्या गावाचा वारसा 37 वर्षांपासूनचा आहे. स्वतःला संत म्हणून घेणारे अनेक आणि एकीकडे जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा सांगितलं की संत पदवी नको आम्हास. स्वतः संत असणाऱ्या जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा सांगितलं की अरे आम्हाला सुद्धा संत पदवी नको. आणि जे लोक वारकरीच नाही ते जर स्वतःला संत म्हणत असतील तर आपण याच्यावर विचार नक्कीच करणार आहे. हे आवर्जून सगळ्यात अगोदर या ठिकाणी सांगतो. या अखंड हरिनाम सप्ताह आणि संगीतमय रामायण कथा व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या निमित्तानं हा जे काही 7 दिवसांचा सप्ताह याच्यासाठी आमचे कारभारी महाराज आहेत, बाळू महाराज आहेत, ज्ञानेश्वरीचे व्यासपीठ खंडागळे महाराज आहेत, हरिभक्ती पारायण गुरुवारी रंगनाथजी महाराज आहेत आणि आपण सगळे गायक वादक उपस्थित सगळे भजनी मंडळी. आणि तुझे दात दाखव रे, मला दात दाखव, दात. हा, आता थोडा हसलेला दिसला. आणि ही सेवा मला ज्यांच्यामुळे मिळाली ती माझी पत्नी, त्या रांजणगाव पोळच्या तलाठी आहेत आणि त्यांच्या मैत्रीण अर्चनाताई आणि त्यांचे मिस्टर आमचे ज्ञानेश्वर भाऊ कोल्हे. असा हा योग जुळून आला आणि आपल्या गावाचं दर्शन घेण्याचा हा योग मला निश्चित आनंददायी तर आहेच आहे पण प्रेरणादायी सुद्धा आहे. चला आपल्या चिंतनाला सुरुवात करूया. विठ्ठल विठ्ठल.
सोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगिल जीव खाणी. सहा चरणाचा अभंग आहे याचा थोडक्यात अर्थ मी तुम्हाला अगोदर सांगतो. हे पहा, माणसानं जर संसार करायचा आहे तर नवरा बायकोनं नुसतं गोड बोलून जमणार नाही, कोणाला तरी काम करावं लागेल. दोघांनी काम केलं तर आणखीन चांगलं पैसे जास्त येतील. बर, पैसे आले काय करायचे ते पुन्हा अपेक्षेनं किंवा आशेला आणखीन लागून वाढवायचे असं करायचं नाही. तर पैसा कमवताना भरपूर कमवायचा आणि कमवलेला पैसा हा उत्तम मार्गाने कमवल्यावर त्याचा खर्च सुद्धा करायचा. जर तुम्ही पैसा कमवला आणि पैशाला जर जीव लावला तर मग तुम्हाला उत्तम गती अजिबात नाही. उदास विचारे वेच करी. उदास राहायचं आपल्याच कमवलेल्या पैशाच्या बाबतीत. म्हणजे ठीक आहे, आजीनं 10 रुपयाची नोट कमराला बांधली पण ती जर नाही उघडली तर काय होईल, फाटून जाईल. नाहीत मग मोदी साहेब म्हणते 8 वाजले त्याला बंद. हा, मग काय करायचं त्या पैशात? मग नको ना, कशाला. आपण कमवलेला पैसा आहे, आपण तो खर्चावा. अर्थात जर उत्तम मार्गाने कमवायला सांगितलं असेल तर खर्च धाब्यावर करायला सांगितला का? नाही. हे ओघानं आलं. चांगल्या मार्गाने पैसा कमवा, चांगल्या मार्गाने चांगल्या ठिकाणी त्याचा खर्च करा. एवढंच नव्हे तर परोपकार करा, परनिंदा अजिबात करू नका. काय झेंडूबामच्या बाटल्या आणायच्या त्या आणा, काय डोकं चोळून झोपायचं झोपा, पण निंदा करायची नाही, अजिबात करायची नाही. पण एवढंच नाही तर परस्त्रीला आपल्यापेक्षा लहान असेल तर बहीण आणि आपल्यापेक्षा मोठी असेल तर आई मानलं पाहिजे. अहो एवढंच नाही तर गायी सोबत इतर पशूंचं सुद्धा पालन करा म्हणून संतांनी सांगितलं. नाही तर अभंगात सांगितलं असतं ना गायीचे पालन करा. नाही, गायी पशूंचे पालन काढलेल्या जीवन वना माझी. आणि जेव्हा तुम्ही हे सगळं असं करणार आहात, अहो तुमच्या वाडवडिलांचं नाव कमवणारे म्हणजेच फक्त तुम्ही असणार आहात. बरं, एवढं जर तुम्ही जेव्हा करताय तेव्हा संसारातलं हे उत्तम परमपदचं बळ आणि वैराग्याचं हे उत्तम फळ तुम्हाला मिळणार आहे. विठ्ठल विठ्ठल. संसार करायचा सांगितलं का? संसार करू नका म्हणून सांगितलं? संतांनी सांगितलं संसार करा. पण तुम्हाला करा एवढ्या पुरतं मर्यादित आहे का? नाही. अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोकी. अहो माऊलीने किती सुंदर सांगितलं. जर या जगामध्ये माझा जन्म झालाय, जन्म झाला याचा अर्थ असा आहे की मला संसार लागून आलाय म्हणजे तो मला करावा लागेल. बर, माझा संसार करताना मी आनंदाने करीन आणि माझा संसार तर मी आनंदाने करीनच करीन. पण या तीनही जगामध्ये प्रत्येकाच्या संसारामध्ये आनंद सुद्धा भरीन हे म्हणणारे संत एकीकडे आपलं. मी माझं तर करणार नाहीच नाही, पण कोणाचा नुसता होताना दिसावा. मी अजिबात कोणाचा संसार सुखानं होऊ देणार. ते म्हणतात महाराज असा भूकंप या, असा भूकंप या आणि शेजारच्या दोघांची घर बुडूक असं होईल? नाही होणार ना. अहो झालं चांगलं तर सगळ्याच होईल आणि झालं वाईट तर सगळ्याच होईल. आपण चांगलं होऊ दे असं म्हणायला काही अडचण आहे का? नाही. पण आपण म्हणत नाही ही अडचण आहे. म्हणायला अडचण नाहीये, आपण म्हणत नाही ही अडचण आहे. अहो जगद्गुरु तुकोबरायाने सांगितलं अवघाची संसार केला ब्रह्मरूप विठ्ठल स्वरूप म्हणून या. अहो माझा संसार ब्रह्मरूप होईल हे मला वाटलं नाही, पण मी विठ्ठलाचं स्वरूप म्हणून तो केला आणि तो ब्रह्मरूप झाला. आपण किमान आपला संसार विठ्ठलाला स्मरून छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून जर करीत असतो
तर का हो आपल्याला उत्तम फळ मिळणार नाही? ही एकदम साधी गोष्ट आहे, पण आपण ती करीत नाही. तेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. विठ्ठला विठ्ठला संसारात जन्म म्हणजे संसार करायचा आहे. माझा संसार करायचा याचा अर्थ आत्महत्या करायची अजिबात नाही. कितीही संकट येऊ द्या, मरण हा पर्यायच असू शकत नाही. माणसानं जीवनामध्ये जीवन जगत असताना कधीही नकारात्मक भावना आपल्या मनामध्ये येऊ द्यायची नाही. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन मनाचे. तुम्ही मोकळे हे तुम्हाला तुमचं मनच सांगतं. आणि लय टेन्शन आहे हो, लय टेन्शन आहे. हे बी कोण सांगत? तुमचंच मन सांगत. म्हणून मनाला प्रसन्न केलं पाहिजे. एकदा मन प्रसन्न झालं की मग कसल्याही प्रकारचं दुःख आपल्या जीवनात उरत नाही. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून संसार करायचा आहे, तो आनंदाने करायचा आहे. हा आता ही गोष्ट खरी आहे की आपण जेव्हा जन्माला आलो तेव्हा खरं तर आपल्या जन्माच्या वेळी आपल्या घरातल्या सगळ्यांनी आपण जन्माला आलो हे बघून गावात साखर वाटली. हे खरं आहे. आपल्या जन्माला आल्यानंतर त्यांना तरी बिचारायला काय माहितो की जो जन्म झालाय तो ते एकट्याचा झालेलाच नाहीये. उपजल्या पिंडा मरण सांगा ते. अहो जेव्हा जेव्हा आपल्या प्रत्येकाचा जन्म झाला त्या जन्मासोबत आपल्या मरणाचा सुद्धा जन्म झाला. पण तो लोकांना दिसला का? नाही. आपल्याला वाटलं फक्त आपला जन्म झाला. नाही, आपल्या जन्मासोबत आपल्या मरणाचाही जन्म झाला. आता मरणाचं काम काय? आपल्या मरणाचं काम फक्त एवढंच आहे की त्याला निरोप दिलेला आहे. याची वेळ संपली की उचलायचं आणि घेऊन यायचं. बर, समजा ह्या काळात आपण प्रचंड पैसे कमवले. आता परीक्षित राजाला जेव्हा श्राप मिळाला की 7व्या दिवशी सर्पदंशाने तुमचा मृत्यू होणार. अहो राजे इथे अर्जुनाचे नातू आहेत, अभिमन्यूचे चिरंजीव आहेत. काय अशक्य होतं? त्यांनी वैद्य आणले असते, विष उतरवण्याची अनेक साधनं त्यांनी जमा केली असती, किंवा साप घुसणार नाही याची खोली बांधली असती. जसं आता युद्ध चालू आहे, ते बंकर करतात. बंकर जमिनीच्या खूप खाली राहण्यासाठीची व्यवस्था. मग परीक्षित राजाला ते शक्य नव्हतं का? पण परीक्षित राजाला हे माहिती होतं ज्या अर्थी माझा जन्म झालेला आहे. अहो मी गर्भात असताना माझं रक्षण ज्या श्रीकृष्णांनी केलंय, अहो ते श्रीकृष्ण सुद्धा कुठे इथं राहिले. ज्या अर्जुनाला युद्ध जिंकण्यासाठी श्रीकृष्णाने मार्गदर्शन केलं ते अर्जुन माझे आजोबाई या विश्वात राहिले नाही. माझे वडील अभिमन्यू हे राहिले नाही. मग मी काही चिरंजीव आहे नाही ना. परीक्षित राजाला माहित होतं अहो संत इथं राहिले नाही, देव इथं राहिले नाही, अवतारही इथे राहिले नाही. जर इथं कोणीच राहिलं नाही तर याचा अर्थ मीही राहणार नाही. काय केलं त्यांनी? चिंता केली का? नाही. आपण चिंता करतो हो. कशाची चिंता? आता पेट्रोलचं कसं होईल आणि गॅस भेटन का नाही. का उपाशी आहे का तुमच्या गावात कोणी आतापर्यंत? अहो सगळ्याकडे गॅस आहे ना, उपाशी कोण नाही. नसेल गॅस तर तुमचं तात्पुरतं काही लाकडावर काम भागला. पेट्रोल नाही म्हणता 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 काही लोकांनी तर ते व्हॉट्सअपवर पाहिलं, कोणाकडे 60,000चं डिझेल, कोणाकडे 80,000चं डिझेल. कशामुळे तो लागत? म्हणजे आता ते डिझेल आपल्याकडे एवढं जमा झालंय जसं एक जण तर मला इराणला लागलं तर माझ्याकडे डिझेल आहे म्हणजे ज्याच्याकडून डिझेल. आपण इतकं एखाद्या गोष्टीच्या आहारी जातो, इतकं मागे लागतो आणि इतकं जमा करतो. अहो मला सांगा, 2 मजली घर बांधल्यावर परत गज उघडे ठेवायचं काही कारण आहे का? काहीच कारण नाही ना. पण नाही, आम्हाला पैसे कमवायचे, ते कमवल्यावर परत 3रं घर बांधायचं. अहो तुकोबरायांनी सांगितलं तुझं ठाऊके तू जाणार पाया शूरनी बांधीची घर.
अरे तुमचं जीवन एक क्षणभंगूर आहे. तुम्ही स्वतः क्षणभंगूर नाही भरवता, क्षणभंगूर नाही भरवता. वारे सावध थोडा मायाचा, वारे सावध थोडा मायाचा. हा काय न चले मग गळा पडला भाचा, काय न चले मग गळा पडला भाचा. पुढे उचार थोडा हे वळता, राम राम वराधी, राम राम वराधी. पुढे उचार थोडा हे वळता, राम राम वराधी, राम राम वराधी. क्षणभंगूर जीवन आहे. अहो त्या कोरोनाच्या काळात वर्ष संपल्यावर व्हॉट्सअपला जेव्हा पाहुण्याच्या श्राद्धाच्या पत्रिका पाहिल्या तेव्हा कळलं पाहुणा गेला काय म्हणून. म्हणजे इतका तो संपर्कात नव्हता, इतके आपण एकमेकांपासून दूर गेलो होतो की आपल्याला आपल्याशिवाय दुसऱ्याचं कोणाचं दिसत नाही. अहो आपण एखाद्याच्या बाबतीत थोडे कष्ट करायचे म्हटलो तर तिथे अनेक अडचणी त्याला सांगून. संतांचं कसं आहे, म्हणजे आपल्या शरीराला जरी झिजण्याची वेळ आली तरीही संतांनी आपलं शरीर सुद्धा समाजाच्या हितासाठी झिजवण्याचं काम केलं. बुडती हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. अरे समाज बुडताना मी पाहू शकत नाही आणि म्हणून मला कळवळा येतो हे सांगणारे जगद्गुरु तुकोबा आहे. त्यांना माहित नव्हतं का त्यांचं जीवन क्षणभंगूर आहे. काय कमावलं पाहिजे जीवनामध्ये. एखाद्याची थार गाडी पाहिली म्हणजे लगेच बाकीच्या डोक्यात यावं का आमच्याकडे बी थारच पाहिजे. नाही, प्रारब्धानं ज्याला जे मिळणं जितकं गरजेचं आहे तितकं त्याला मिळतं. पण थारवाली ही आनंदात असतील असं नाही. मला वाटतं फॉर्च्युनर पाहिल्यावर त्यांना बी वाटत असेल फॉर्च्युनर पाहिजे माझ्याकडे. ही प्रवृत्ती आहे. म्हणून सगळ्यात अगोदर लक्षात घ्या की जर माझा या जगामध्ये संसारामध्ये जन्म झालेला आहे तर माझं कर्तव्य आहे की तो माझा संसार मी आनंदानं आणि नेटानं केला पाहिजे. फक्त तो करताना काय करायचंय हे आपण पाहणार आहेत. विठ्ठला पण आता संसार करायचा संसार करायचा संसार करायचा. नवरा बायकोनं नुसतं एकमेकाला 24 तास गोड बोलले म्हणजे संसार होईल का? नाही होणार. संसार करायचा असेल तर तुम्हाला संसारामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट की तो म्हणजे पैसा हा लागणार. किती लागणार आहे असं गणित आहे का काही? अजिबात नाही. आपल्याला कितीही असलं तरी पण काय कमी. 99 जमले बर का, पण 100 नाही 1 रुपया. 99 आता काय सोबत घेऊन जाणार आहे? सगळा जीव कुठं गुंतला ते 1 रुपया. तरी तुकोबारायाने सांगितलं होतं आपल्याला नाही त्यांच्याच मनाला नको नको म्हणा गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया. आपल्या जन्मासोबत जो जन्मला तो काळ आता सगळ्याच्या सोबत आहे. कोणाला कधी नेईन आपल्याला कोणालाही माहित नाही. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं स्वतःच्याच मनाला सांगितलं. बरं वैराग्य मूर्ती आहे तरीही त्यांना त्यांच्या मनाला एकदा नाही 2दा सांगावं लागलं नको नको म्हणा. ही जी माया जाळ आहे ना याच्यामध्ये तू अजिबात गुंतू नको. कसंत असं म्हटलं राहू नको नाही ना. तुम्हाला मायेत राहायचंय, आपल्याला संसारात राहायचंय. पण संसारात राहताना मायेत राहताना राहायचं हे खरंय पण गुंतायचं नाही एवढं मात्र आपल्याला डोक्यात ठेवायचंय. एकदा जर आपल्या लक्षात आलं की सगळं करून पुन्हा नाम निराळं राहायचंय तर तुमच्या इतकं आनंदी या संसारामध्ये कुणीच नसेल हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. अहो तुकोबाराय वडिलांनी त्यांना बोलून घेतलं. बोलोबा त्यांचे वडील
अगोदर सावजींना निरोप दिला. सावजी 15-16 वर्षांचे, 14-15-16 वर्षांचे. सावजीला सांगितलं आता माझं वय झालं, हा संसाराचा गाडा तुम्हाला ओढावा लागेल. सावजीनं सांगितलं, म्हणले हे पहा, एक तर मला लग्न करायचं नव्हतं, तुमच्या लाज खातर मी लग्न केलं, पण मला संसार करायचा नाही. आता मोठं पोरगच जर संसार करायचा नाही म्हटलं तर बापाला किती टेन्शन आला. शेती पाहायची कोणी, सावकारकी पाहायची कोणी, महाजनकी पाहायची कोणी, घरादाराचं पाहायचं कोणी, गुराढोराचं पाहायचं कोणी. आणि मग नवरा बायको मध्ये चर्चा झाली की मोठं नाही म्हणताय. मग आईनं सांगितलं असू द्या ना, मोठा नाही म्हणताय, लहानाला विचारा. आणि मग तुकोबारायांना बोलवलं आणि बोलोबांनी विचारलं की तुकोबा, अहो सावजीचं म्हणणं आहे त्यांना संसार करायचा नाही, पण ही जबाबदारी तुम्हाला घ्यावी लागेल. हो घेतो ना. एका पायावर तुकोबाराय तयार झाले. हे घर पाहावं लागेल, हो पाहतो ना. आपली शेती बरं, शेती पाहावी लागेल, हो बघतो ना. आपले वाडे पाहावे लागतील, गुराढोरं पाहावे लागतील, आणि आपली दुकान तीही पाहावी लागेल, बरं हो पाहतो ना. आपला सावकारकीचा धंदा. तेव्हा मात्र तुकोबारायांनी सांगितलं, मान्य हे सगळं वडिलांचं आहे, मान्य हे तुमचं आहे, पण जे तुम्ही सांगितलं त्यातलं जे नीतीला धरून आहे ते सगळं करायला मी तयार आहे, पण व्यवहाराचा धंदा हा अनीतीचा आहे. आणि मला जर भविष्यामध्ये कधी काही सांगायचं ठरलं, चांगला उपदेश किंवा मूल्य जर लोकांना द्यायचं, तर मी काय करतो लोक अगोदर हे विचारणारे. असे लोक पाहतात, तू बोलतो नाही पण करतो किती. ती माझ्या मागे ती नकोच. जगद्गुरु तुकोबारायांनी सगळं हो म्हणून सांगितलं, पण सावकारकीच्या धंद्याला नाही सांगितलं. त्याचं कारण हे पहिल्या चरणात जोडोनिया धन उत्तम व्यवहार. धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. किती सुंदर सांगितलं. अहो या जगामध्ये संसार करायचा म्हणजे पैशाची गरज लागणार आहे. बरं 2 मिनिटासाठी असा विचार करू की तुम्हाला पैशाची गरज नाही लागणार. गरज जरी नसली तरी पैसा मात्र पाहिजे. त्याचं कारण असं आहे, धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. किंवा एवढ्यासाठी तरी लोकांना रामराम घाला. काय सांगताय तुकोबाराय? म्हणजे संप्रदायानं पैसा कमवूच नका हे नाही सांगितलेलं, तो कमवायचा आहे. त्याचं कारण असं आहे की ज्याच्याकडे पैसा आहे, अहो जगामध्ये सगळ्या प्रकारची मान्यता त्याला आहे पैशावाल्याला. समजा लग्नामध्ये कुणी कधी येऊ द्या, फार फरक नाही पडत, पण पैशावाला पाहुणा त्याच्या येण्याची वाट पाहिल्या जाते आणि सगळ्यात समोर त्याच्यासाठी एक सोफा ठेवला जातो. कोणी बसत नाही बरं त्याच्यावर. कशामुळं? पैशावाला येणार आहे,
तो बसणार आहे, शुभाशीर्वाद देणार आहे आणि सगळ्यात अगोदर निघून बी जाणार आहे. त्याला जेवण बी चालणार नाही तुमचं. पण त्याच्याकडे काय आहे? त्याला मान कशामुळे आहे? पैसा. बरं, हा फक्त लग्नातच आहे का? नाही. अहो, मौतीच्या ठिकाणी सुद्धा एक खुर्ची आहे, तिथेही तो पैशावाला उशिरा येणार, सांत्वनपर 2 शब्द बोलणार आणि सगळ्यात अगोदर निघून जाणार. मग तो बरं खोटं बोलले का? नाही. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. मग याचा अर्थ पैशावाल्याला किंमत आहे म्हणून पैसा कमवायचा आहे तर काय भट्टी टाकायची उद्या धाबे उघडायचे? नाही नाही. त्याचा मार्ग कसा असला पाहिजे? उत्तम असला पाहिजे. एकदम मार्ग उत्तम असला की तो कितीही कमवा, याच्या बाबतीत काहीही मोजपट्टी जगद्गुरु तुकोबरायांनी दिलेली नाही. त्याचं कारण असं आहे, तुम्ही कमावल्यानंतर तुमची गरज जेव्हा भागणार आहे तेव्हा त्याचं काय करायचंय हे तर अभंगामध्ये आपण पुढे पाहणारच आहोत. पण या अभंगाच्या उरलेल्या अर्धा चरणामध्ये त्यांनी काय सांगितलं? उदास विचारे वेच करी. कल्पना करा ना, तुम्ही कल्पना करा. तुम्ही बाजारातून एखादी वस्तू विकत आणली, तुमच्यासाठी आणली आणि तुम्ही म्हटले आता माझा याच्यात जीवच नाही, घेऊन जा. कोणी जमान का? अहो, एखाद्या सख्या बहिणीला दिलेल्या 2 साड्यातल्या रंगात फरक असेल तर त्या सुद्धा आईच्या नावानं खडेमोडी द्या. किती साधी गोष्ट आहे. मला सांगा, आहेराच्या साडीला किती रुपये देऊन तुम्ही आणलेली असती? फुकट आहे का नाही? पण दुःख किती आहे तिच्यासोबत. म्या 130 ची दिलती, ही 129 ची दिसती. 1 रुपयाचा फरक. आणि त्याच्यासाठी आपल्या जीवनात दुःख. पण तुम्ही घालता ती आहेराची साडी? अहो, कुणीच घालत नाही हो. आहेराची साडी घालत नाही. आहेराची साडी फुकट आहे आणि तरीही मात्र ती आमच्या जीवनामध्ये जर दुःख आणत असेल म्हणून आता सुद्धा या अभंगावर कीर्तनाची गरज पडते. नाही ती मागे बंद झालं असतं सगळं. समाज जर सुधारला असता आणि समाज जर बदलला असता तर 400-800 वर्षापासून ही परंपरा आता गळत का चालू आहे? त्याचं कारण हे आहे की संतांचं मन असूनही त्यांना जर या मायात गुंतू नको असं 2दा सांगावं लागलं तर आपल्याला किती वेळा सांगावं लागेल? कपाट नका का लागू द्या, तरी त्या साड्या त्याच्यात कुंभित्यानच. म्हणजे तुमच्याकडे इतके आहे की तुमच्या कपाटाचं दार लागत नाही आणि संक्रांतीच्या दिवशी दुसऱ्याच्या अंगावर दुसरी पाहत तुम्ही लगेच झटूबा. अरे, तुम्ही थोडी कल्पना करा ना, थोडी, की आपल्या जीवनामध्ये दुःखाची कारण लोक आहेत का आपण आहे? अहो, आपण स्वतः आहे. पण आपलं मत असं आहे की नाही, माझी सासू अशी आहे, माझी जाऊ अशी आहे, माझी नणंद अशी आहे, माझा चुलता असा आहे, माझा पुतण्या असा आहे. त्यानं काय केलं? अहो, भावकीच्या झाला तुझी चिंता त्याची सर्व आहे. फक्त आवड पाहिजे आणि भावना पाहिजे. 2 गोष्टी करायच्या. ईश्वराचं चिंतन करायचं, चिंता जीवनात करायची नाही. एकदा तुम्ही चिंता करणं सोडलं आणि चिंतनाला धरलं की तुमच्या चिंता करण्याचं काम आता ते पांडुरंगाकडे. तुझी चिंता त्याची सर्व आहे, तुझी चिंता त्याची सर्व आवडीने गावे हरिनाम.
फले चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. बघा जगद्गुरु तुकोबरायांनी अगदी 13-14व्या वर्षी हा सगळा भार अंगावर घेताना पैसा हा उत्तम मार्गाने कमवायचा आहे हे ठरवलेलं. आणि कमवलेला पैसा तो इतका असा पुरवूनही ठेवायचा नाही की त्याच्यावर पुन्हा नागाने येऊन बस. इतका पुरून ठेवायचा आहे का? नाही. कमवायचा, खर्चायचा, कमवायचा, खर्चायचा. आता उदास विचाराने तेव्हा तो खर्च करायचा आहे. मग तुकोबराने फक्त सांगितलं, स्वतः मात्र काही केलं नाही असं आहे का? अजिबात नाही. अहो 13व्या वर्षी जेव्हा संसाराचा भार तुकोबरायांवर आला, एक तर तुकोबरायांचे वडील बोलोबा आणि आई कनकाई यांचं लग्न झाल्यानंतर यांच्या वयाच्या 40व्या वर्षानंतर मुलांची प्राप्ती झाली. आता तुकोबरायांवर भार आला, संसार सुरू झाला आणि त्यांच्या 16-17व्या वर्षी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. पहिला आघात आणि पहिलं हे मोठं दुःख जगद्गुरु तुकोबरायांना की अरे ज्या वडिलांनी आयुष्यभर आमच्यासाठी कष्ट केले, मर राबले आणि जेव्हा आम्ही मोठे झालो अहो तेव्हा सगळं आयतो घबाड आम्हाला दिलं. पण अशी जाणीव असणारी मुलं मात्र अत्यंत कमी आहेत. आपलं पोट पाठीला लागेपर्यंत बाप कष्ट करतो आणि कमवलेलं सगळं मुलाला थोडस मोठं झालं की सगळं त्याला निस्वार्थपणे देत असतो. बाप करी जोडी लेकोराचे ओढी आपुले करवंडे वाढूनिया ही जाणीव ठेवली जगद्गुरु तुकोबरायांनी. वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर फक्त 6 महिन्यांनी आईचाही मृत्यू झाला. वय किती आहे तुकोबरायांचा आता? 16-17च्या आसपास. कल्पना करा, 14 वर्षाचे तुकोबराय वडिलांनी सांगितल्यानंतर सगळ्या संसाराचा भार घेत आहे. मौलीने ज्ञानेश्वरी कितव्या वर्षी लिहिली? 16व्या वर्षी. कल्पना करा. आणि समाधी कितव्या वर्षी घेतली? 21व्या. जगद्गुरु तुकोबरायांची वैकुंठ प्राप्ती कोणत्या वर्षी आहे? 42 वर्ष. 21 दुने छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य किती होतं? 50 वर्ष. छत्रपती संभाजी राजांचं आयुष्य किती होतं? 32 वर्ष. अरे माणूस किती जगला याला अजिबात महत्व नाहीये. संसारात आल्यानंतर तो कसा जगला हे महत्वाचं आहे. म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की वडिलांचा मृत्यू झाला, आईचा मृत्यू झाला, आता वडील आणि आईच घरात नाही म्हटल्यावर मोठे बंधू सावजी यांना संसार करायचाच नव्हता. पण आई वडिलांमुळे, लोकांमुळे ते घरात राहिले. आता त्यांनी पण काय केलं? घर सोडून तीर्थयात्रेला निघून गेले. तत्पूर्वी त्यांच्या पत्नी म्हणजेच तुकोबरायांच्या वहिनी, आता आई वडील गेल्यानंतर किमान वडील भाऊ म्हणून भावाकडे पाहता येत होतं, आई म्हणून वहिनीकडे पाहता येत होतं. पण वहिनीचा मृत्यू झाला आणि भावाला घर सोडलं. आता घरात किती आहे? तुकोबरा, त्यांची पत्नी आणि सांताजी नावाचा मुलगा, लहाने बंधू, त्यांची पत्नी कान्होबा आणि त्यांची पत्नी. अहो कालांतराने 1-1.5 वर्षाच्या अंतरानं पत्नीचाही मृत्यू झाला. मग विचार केला, आता जे पोरग आहे 8-10 वर्षाचं ते माझ्या अंगात खांद्यावर खेळत आहे, त्याला बागून हा संसार करू. तर तो 10 वर्षाचा होईपर्यंत मुलाचाही मृत्यू झाला. थोडा पाऊस कमी जास्त होऊ द्या, आपण किती चिंता करतो, किती दुःख मानतो. खर तर तुका म्हणे जाण सुख दुःख ते समान. तुकोबरायांनी सांगितलं, अरे सुख आणि दुःख हे वेगळं काहीच नाहीये, हे समान आहे. याला समान पाहण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे. हे सांगणारे संत एकीकडे. आपण काय म्हणतो? सुख पाहता इतकंच असतं बरं का, सुख इतकंच जावं एवढंच. आणि दुःख पाहता कसं कल्याण होईल आपलं?
कसा संसारात आनंद येईल? अहो समान पहा म्हणणारे एकीकडे जगद्गुरु तुकोबराय, सुखाला तुम्ही जवळ एवढं पाहता आणि दुःखाला तुम्ही पर्वता एवढं पाहता, म्हणून आपला संसार आनंदानं होत नाही. इतकी साधी गोष्ट आहे. तुकोबरायांची आई गेली, वडील गेले, भाऊजाई वारल्या, भावानं घर सोडलं, बायको मरण पावली, मुलाचाही मृत्यू झाला आणि तुकोबराय म्हणतात, बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता, विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काल, बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली, पोर मेले बरे झाले, देवे माया विरहित केले, माता मेली मद देखता, तुका म्हणे हरली चिंता. लक्षात घ्या काय अर्थ आहे याचा. आमचा संसार आम्ही सुखाचा करून या जगात आनंद भरील संत म्हणतात. त्याचं कारण हे आहे की घरातली माणसं एका मागे एक तुकोबरायांची गेलेली असताना सुद्धा तुकोबराय मात्र म्हणतात, या सगळ्यांच्या मायेमध्ये जे मी गुंतणार होतो, हे बरं झालं हे सगळे गेले, पण मी यांच्या मायेपासून मुक्त झालो. आता विठ्ठला फक्त तू आणि मी, आम्ही दोघेच हे सांगणारे जगद्गुरु तुकोबराय. वय वर्ष आता 21 आहे. गावामध्ये दुष्काळ पडलेला आहे, सलग 3 वर्षाचा दुष्काळ आहे. काय करावं? वडिलांना शब्द दिलेला होता, मी व्याजाचा धंदा करणार नाही, पण कर्ज खाती वडिलांकडे आहेत ना शेतकऱ्यांची. बरं ही कर्ज खाती आहेत एवढंच नाही, आता जर समजा मला गावातल्यासाठी काही करायचं असेल, आपलं कसं आहे, पंक्तीमध्ये उभे राहते, माग हात बांधते आणि इथं हे वाढ रे आणि तिथं ते वाढ रे. बरं आता हात रिकामेच ना, मग एखादं काही घ्यायचं वाढायला, तसं आपण करीत नाही. तुकोबरायने असं केलं का की कोणीतरी यावं आणि मग कुणाचं तरी भलं होईल, अजिबात नाही. भामचंद्राच्या डोंगरावर 7 दिवसांची तपश्चर्या केली आणि तिथं साक्षात्कार झाला. स्वप्नामध्ये कोण आलं? पांडुरंग आले आणि पांडुरंगाला सोबत घेऊन नामदेवरायांनी सांगितलं होतं की मी 100 कोटी अभंग करणार होतो आणि ह्या बाईंना मी शपथ घातली होती तुको विठ्ठलाला, पण माझ्याकडून ते पूर्ण झाले नाही. उरले शेवटी लावी तुका 100 कोटी तुझे करीन अभंग, सिद्धीच न्यावा पण माझा, म्हणून नामदेवरायांनी प्रतिज्ञा केली होती. अहो वाईट वाटलं नामदेवरायांना, अरे माझं वय एवढं होतं पण माझ्या हातून कोणताही सत्कर्म नाहीये. त्या वाल्मिक ऋषींकडे बघा म्हणे, रामायण लिहिलं आणि अमर झाले, आणि रामायण लिहिलेलं बघितल्यावर विठ्ठलाजवळ जाऊन पांडुरंगाजवळ जाऊन नामदेवराय पश्चाताप करू लागले की अरे जसं वाल्मिक ऋषींनी रामायणाची रचना केली, 100 कोटी रचना आहेत आणि मी एकही करू नये. आता मी शपथ घेतो की 100 कोटी रचना करेन. आणि मग पुढे अर्थात त्या चिंतनाला आपल्याला वेळ नाही, म्हणून लक्षात घ्या की दुष्काळ आहे. तुकोबराय आता त्या डोंगराच्या खाली येतात आणि लहाने बंधू कान्होबाला निरोप दिला की म्हणले, अरे कान्हया, जगानं काय करावं हे मी नाही सांगणार, मला काय करायचंय हे मात्र मी केल्याशिवाय राहणार नाही. कान्होबानं सांगितलं, काय म्हणताय दादा बोला. अहो म्हटले, आपल्या वडिलांकडे असलेली कर्ज खती आत्ताची आत्ता जा आणि बैलगाडीमध्ये जेवढी आणता येईल तेवढी आणा. भावाचा निरोप आहे. कान्होबानं बैलगाडी जुंपली, कर्ज खती टाकली, पहिली बैलगाडी भरली, आता दुसरी जुंपायला सुरुवात केली. 4 लोकांना पाहिलं, गाव जमा झाला. अहो म्हणले, कान्होबा काय चाललंय? म्हणजे काही नाही, दादाचा निरोप आहे, सगळी कर्ज खती घेऊन मला बोलवलेला आहे. 3 वर्ष देवी नावाचा दुष्काळ आहे त्या माझा. आणि मग ते सगळं 3 बैलगाडी जवळपास ती कर्ज खाती भरली. तुकोबरायांच्या जवळ ते येत आले. कान्होबाराय पुढे, मागे बैलगाड्या आणि मागे सगळा देहू गाव आहे. काय चाललंय, काय झालंय, तुकोबांच्या मनात काय, कोणालाही माहिती नाही. अहो तुकोबाचं वय किती, संसाराला आता वय किती आहे, 21 वर्षांचे तुकोबा, काय निर्णय घेतायत माहिती नाही. सगळा गाव जमा झाला आणि तुकोबरायांनी लहान्या भावाला सांगितलं, अरे
मी जरी वडिलांकडे असलेली सगळ्यांची कर्ज खती मागून घेतली तरी ह्या सगळ्याचा निर्णय माझ्याकडे नाही. हे वडिलांच्या हिश्श्याचं असल्यामुळे आणि न्यायानं वागायचं हे मी सगळ्याच ठिकाणी जर ठरवलेलं असेल तर भावाच्या बाबतीत मी अन्यायानं वागणार नाही. 1.5 बैलगाडी यातली फक्त माझी आहे आणि उरलेली 1.5 बैलगाडी तुझी आहे. तुझ्या कर्ज खताचं तुला काय करायचं हा तुझा अधिकार आहे. पण तुकोबरायांकडे आलेल्या 1.5 बैलगाडी कर्ज खताचं तुकोबरायांनी काय केलं तर त्या काळामध्ये शेतकऱ्याला ती कर्ज खती बुडवून 100% कर्जमाफी जर कोणी दिली असेल तर ते म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. हे सगळ्यात आपण अगोदर लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग लक्षात आलं की हो मी कर्ज खाता बुडवली पण यांच्या पोटाचा आता रात्रीच्या जेवणाचा प्रश्न काय, यांच्या सकाळच्या जेवणाचा प्रश्न काय. तर तुकोबरायांचे जे पूर्वज आहेत विश्वंभर बुवा जे श्री संत नामदेवराय आणि ज्ञानोबारायांच्या सोबत त्यांच्या सहवासात राहिलेले कोण तुकोबरायांचे पूर्वज. काय नाव विश्वंभर बुवा. विश्वंभर बुवांना किती पोर आहेत 2. ते काय करीत होते ते सैन्यामध्ये होते आणि त्या काळामध्ये यादवांच्या काळात त्या दोघांनाही वीर मरण आलेलं होतं. त्यातला पहिला मुलगा हरी, त्या हरीचा जो वंश वाढला त्याच्यामध्ये हे जगद्गुरु तुकोबर आहेत. मग त्या पूर्वजांनी विठ्ठलाचं इतक्या वाऱ्या केल्या. शेवटी विठ्ठल प्रसन्न होऊन त्यांनी सांगितलं अरे मी काही तुला माझ्याकडे ये आणि तुझा संसार सोड याच्यासाठी अजिबात नाही. मी कशासाठी आहे तर तुम्ही तुमचा संसार करावा. संसार करताना माझं चिंतन करावं आणि त्या चिंतन करताना जिथे तुम्हाला अडचण येईल तिथे मात्र मी केव्हाही असेल. विश्वंभर बुवाला सांगितलं होतं तुम्ही आता देहूला जा, तुम्ही काही पंढरपूरच्या वारीच्या चक्राच्या भानगडीत पडू नका. मी इतका खुश आहे की मीच देवाला येऊन राहतो. पांडुरंगानं विश्वंभर बुवांच्या स्वप्नात येऊन सांगितलं मी येऊन राहतो. आता याला वाटलं पाहुण्या निरोप दिला एकटीच येते काय. किती जण आले 2 जण आले. 2 जण कोण कोण भगवान परमात्मा पांडुरंग रुक्मिणी सहित आले. म्हणजे मी बायकोला इथं घेऊन आलो याच्याशी त्याचा काही संबंध नाही. पण पांडुरंग हे स्वतः त्यांच्या पत्नीला घेऊन आले आणि या महाराष्ट्रामध्ये देहू हे एकमेव असं गाव आहे की जिथे पांडुरंग आणि रुक्मिणी माता सोबत विराजमान आहे जे पंढरपूरला सुद्धा नाहीये. लक्षात घ्या पंढरपूरला सुद्धा ते 2 जण सोबत नाहीये. ते सोबत कुठे आहेत ते देहूला आहेत. आणि तेव्हा जे मंदिर बांधलेलं होतं आता तुकोबरायांनी विचार केला दुष्काळी आपण कर्जमाफी दिली खरी पण मग यांना जर कोणाला पैसे द्यावा म्हणा तर मग माझ्यात अहंकार निर्माण होईल. माझ्याकडे येऊन धान्य घेऊन जा म्हणा तर एक तर माझ्यात अहंकार निर्माण होईल किंवा मग लोकांत तरी न्यूनगंड निर्माण होईल. मग काय करावं तुकोबरायांनी एकच सांगितलं भिक्षापात्र अवलंबने जळोजीने लाजीरवाने. अजिबात कुणीच कुणाच्या दारात जाऊन भीक मागायची नाही. अरे मी जर कर्ज खाती माफ करू शकतो तर मी काहीही करू शकतो. मला एकच सांगायचं की जोपर्यंत मी जिवंत आहे गावातल्या कुणालाही उपाशी मरण्याची वेळ येणार नाही. या माझ्या घरी या आणि फुकट घेऊन जा नाही. आपल्या पूर्वजांनी जे बांधलेलं मंदिर आहे ते मंदिराचा जीर्णोद्धार करू. तुम्ही या स्वाभिमानाने या त्या मंदिराला हातभार लावा आणि हातभार लावल्यानंतर तुम्हाला जर वाटलं माझ्याकडून धन्य न्यायचंय तर धन्य न्या आणि जर तुम्हाला वाटलं धन न्यायचंय तर धन न्या. विठ्ठल जोडून या धन तुकोबरायांनी जोडलं आणि उदास विचारे व्यक्त करी. कर्ज खातात जीव नाही, धान्यात जीव नाही, धनात जीव नाही. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. मला सांगा परीक्षित राजाच्या काळात अर्जुनाच्या वेळेस कलियुग नाही आला. परीक्षित राजाची वडील अभिमन्यूच्या वेळेस नाही आला.
द्वापार युगाचा अंत होता होता परीक्षित राजा कलियुगाच्या द्वापार युगाच्या पांढरीवर उभे. कलियुगाने एकदा प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. परीक्षित राजाने सांगितलं, अरे माझे आजोबा कोण आहे, माझे वडील कोण आहे. हा म्हणजे आता तुमचे पोरं काय सांगते, माझे आजोबा, आमच्याकडे फोटो नाही, मला काही माहित नाही कोण आहे. आमचे वडील, जर एखादं घरातलं कोणी अचानक गेलंच तर दहाव्याला फोटो सापडत नाही. फोटो लग्नातल्या ग्रुप मधला एखाद्याचा तो काढून मग त्याचा फोटो सजवतात. आपण काय ठेवून जातोय आपल्या मुलांसाठी. तरी हे गाव थोडं सधन वाटलं, पाणी. पण अनेक ठिकाणचे प्रश्न काय आहे, मरताना माणसं सोसायटीचे हप्ते पोरायचे मागे लावून जातात. काय काम होत आहे. आणि इकडे परीक्षित राजाला आजोबा कोण आहे म्हणून सांगितलं. आजोबाचा आत्या भाऊ, त्याच्यानंतर माझे वडील अभिमन्यू, आणि मी परीक्षित, तुला माझ्या राज्यात यायचं काय. कलियुगा जमात नाही. कलियुगाला 4-5 वेळेस माघारी धाडलं, पण मग शेवटी कलियुगानं गयावया केली. म्हणजे का पहा, तुम्ही जरी राजे असले, तुमच्या हातात सगळ्या गोष्टी मान्य आहे, पण काळ तुमच्या हातातला विषय नाही. तुम्ही काळाशी छेडछाड करू नका. मग काय करायचं, मला राहायला जागा लागेल, माझी विनंती आहे, कारण मी आलोय राहायला. मग आता कलियुगाला राहायला जागा द्यावा म्हणून परीक्षिताने विचार केला, याला कुठं राहायला जागा द्यावा. मग परीक्षित म्हणला, तू एक जागा मागतो, मी तुला 4 ठिकाण देतो. ठीक आहे, कोणते. पहिला, जिथं जुगार खेळला जातो तिथे तुला जागा, जिथे अत्याचार होतात तिथे तुला, व्यभिचार होतात तिथे तुला जागा, जिथे व्यसन केलं जातं, मद्यपान, तिथे तुला जागा, आणि जिथे पशूंची हत्या केली जाते तिथे तुला जागा. परीक्षिताच्या लक्षात, त्या कलियुगाच्या लक्षात आलं, परीक्षितानं आपल्याला राहायला जागा दिली खरी, पण हे चालू निघा. कसं, ह्याने ज्या 4 जागा सांगितल्या, ह्या 4ही ठिकाणी मी जरी राहायचा प्रयत्न केला तरी मी इथं 24 तास राहू शकत नाही. का तर ही गोष्ट कोणीच 24 तास करीत नाही. दिवसा सगळे साळसूद असतात, थोडा अंधार पडायचा उशीर की एक धाब्याकडे पळतो, एक मटणाच्या दुकानाकडे पळतो, एक दारूवाल्याकडे पळतो, आणि दुसरा कुठं पळतो तिकडे. मी आपण तर सामान्य माणसं, मठातले लोकांनी आता काय सांगतो. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करवणे म्हणती साधू, दावणी वैराग्याची का भोगी विषयांचा सोहळा. अरे हे साधू वारकरी नाहीयेत म्हणून हे सगळं आहे. जे वारकरी आहे, अर्थात आता काही जाऊ दे, आता तो पुन्हा विषय पुन्हा आपला लांबेल, आपल्याला पुन्हा अभंगाचं चिंतन करायचंय. मग परीक्षित राजानं जेव्हा त्याला सांगितलं, तुला ही 4 ठिकाणं दिली, तेव्हा मात्र त्या कलियुगानं सांगितलं, राजे तुम्ही चालूपणा केला, मला जागा अशी दिली की जी लोक करते, पण मग अंधारातच करते, मला दिवसा बी राहता येईल अशी जागा दे. तेव्हा परीक्षितानं काय सांगितलं, तू सोन्यात राह. परीक्षिताच्या लक्षात नाही आलं की त्याच्या डोक्यावरचा मुकुट सोन्याचा आहे. परीक्षिताच्या लक्षात नाही आलं. परीक्षित म्हणला, हा तू सोन्यात राह, चालायला लागले. मग कलियुग हसायला लागला, आणि तो कोणाच्या सोन्यात गेला, परीक्षिताच्या. तुमच्या नाही बरं का, मी तुमच्या म्हटलोच नाही. तुमच्या सोन्यात कलियुग है ना. परीक्षिताचं सोनं तुमचं सोनं वेगवेगळं आहे नाही का, एकच सोनं आहे. हा कोणाच्या सोन्यात कलियुग नाहीये, जगद्गुरु तुकोबरायांच्या सोन्यात कलियुग नाही. कशामुळं, आपलं सोनं 1.5 लाख रुपये तोळ्याचं आहे, आणि जगद्गुरु तुकोबरायांचं सोनं मातीच्या इतकं मोलाचं आहे. सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती, म्हणून जगद्गुरु तुकोबरायांच्या सोन्यात कलियुग नाहीये. हे
हे सगळ्यात अगोदर लक्षात घेऊया. काय सांगितलं? जोडून या धन उत्तम व्यवहार उदास विचारे वेच करी. जेव्हा तुम्ही असं करता उत्तमाची गती तो एक पावेल. तुम्ही म्हणता पंगत माझ्या आजोबा देते पुण्य मला भेटन जमणार. शाळेला आमच्या पंजोबांनी जागा दिलेली. हा म्हणजे तू बाई पुण्य जो कमवणार आहे त्यालाच मिळणार आहे म्हणून लक्षात घ्या. बरं एवढं केल्यानं भागत नाही. नुसतं चांगल्या मार्गाने पैसे कमवले आणि त्याच्या बाबतीत उदास राहून तुम्ही खर्च केला एवढ्या होत नाही. तुम्हाला आणखीन काही गोष्टी कराव्या लागतात ज्याच्यामध्ये उपकार सुद्धा येतो. तिसऱ्या चरणामध्ये परोपकारी नेने पर निंदा पर स्त्रिया सदा बहिणी माया. माणसानं पुण्य कमवण्यासाठी पर उपकार करणं फार गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणताना आम्ही कोणाचं खाल्लंच नाही तर आम्ही कोणाला कशाला खाऊ घालू. तुम्हाला काही म्हणणं नाही. पण तुम्हाला जर पुण्य कमवायचं असेल आणि उत्तम गती जर मिळवायची असेल तर तुम्हाला अट काय? तुम्हाला उपकार करावा लागेल. किती करायचा? जसं पैसे किती कमवायचे याचं माप आहे का? नाही. मग उपकार किती करायचा याचं माप आहे का? नाही. तुका म्हणे फार थोडं तरी. शब्दाकडे जर लक्ष दिलं तर आपल्या लक्षात येतं की त्यांनी किती सुटसुटीत सांगितलं. तुमची जरी इच्छा नसली तरी तुकोबरायांना तुम्हाला वैकुंठाला घेऊन जायचंय ना. तुमचं आयुष्य आनंदात तुकोबरायांना व्यतीत करायला लावायचंय. म्हणून तुम्ही जर म्हणता मोठा उपकार कर 1000 रुपयाची वर्गणी आम्ही नाही देत 1 रुपया का व्हायना चालते. वर्गणीवाले काय म्हणतात छोटी 1 रुपया बी चालतो. म्हणजे काय? तू दे. प्रश्न काय? काहीतरी तुझा हातभार इथे असला पाहिजे. आता तुकोबरायांनी कर्ज खती माफ केली. तुकोबरायांनी धान्य दिलं. तुकोबरायांनी धन दिलं. तुम्हाला काही द्यायला सांगितलं का कोणी? नाही. पण तुकोबरायांची अपेक्षा मात्र काय की तुका म्हणे फार करता आला तो मला फार मोठा आनंद आहे. पण तरीही मी आणखीन एका गोष्टीमुळे आनंदी होऊ शकतो. कधी? तुम्ही किमान थोडा तरी उपकार केला पाहिजे. थोडा तरी. आता थोडा म्हणजे किती बरं? त्याचं काही माप आहे का? नाही. तुकोबरायांनी तुम्हाला कशातच बांधलेलं नाही. उलट मोकळी इतकी दिली. सकळासी येथे आहे अधिकार. बाळे नारी नर आदी करुणी वेश्याही. अजून काय अधिकार द्यायचा? संप्रदायामध्ये तुम्ही आले तर तुमची जात पाहिल्या जाणार नाही. तुमचा पंथ पाहिल्या जाणार नाही. तुम्ही वेश्याही असाल तरीही तुम्हाला प्रवेश दिला जाईल. पण
मागे झाले ते क्षमा, पुढे देतो सीमा करुणिया. तुम्ही मागे दारू पीत होता, आता माळ घातली ना. तुमची दारू पिण्याचं पापाला मी क्षमा देतोय, पण माळ घालून वारकरी झाले. आता तुम्हाला मात्र या सीमेत राहावं लागेल की तुम्हाला तिच्याकडे पाहता सुद्धा येणार. तेच वेश्येच्या बाबतीत आहे. तुला प्रवेश आहे, पण आता तुला सात्विक होऊन राहावं लागेल. आणि इथं उलट झालंय. अहो, काही सात्विक लोक आले नाही, ते धंदे करीत बसले संप्रदाय. कोण बदनाम होत आहे? संप्रदाय बदनाम होत. बरं, यानं संप्रदाय वाईट आहे असं याचा अर्थ नाही हो. वाईटानं एंट्री केली नाही, ती घाण करून बसले म्हणून हे निस्तरण्याची. आणि याचं कारण फक्त काय? मस्तक माझा पायावरील या वारकरी. बस एवढंच एक पाठ करायचं आपल्याला. मी डोकं टेकितो, संत आहे ना मी डोकं. पण तू वारीला जातो का? तो पांडुरंगाला बसतो का? बस एवढंच पाहिजे. त्याचं कारण आहे, तुकोबरायांनी सांगितलं की उपकार करायचा आहे. जेव्हा तुम्ही चांगल्या मार्गाने पैसा कमवणार आहे, अर्थात ग्रहित धरा उपकार किती केला तरीही चालतो. याचं एक छोटंसं उदाहरण मी देतो. तुमच्या पैशानं तुम्ही समजा एखाद्या चांगल्या पशुची खरेदी केली. आता चांगल्या उत्तम मार्गाने मिळवलेल्या पैशानं चांगल्या पशुची खरेदी म्हणजे बकरा कोण आणायचा आहे का कोंबडी आणायची? गाय आणायची. गाय. तुम्ही चांगल्या उत्पन्नातून मिळवलेल्या पैशानं गाय आणली. ती गाय कोणाची? मग कोणते गावावाले घेऊन जाऊन धारकाळा नाही. तू बरं म्हणतात अरे नाही, ती तुमच्या पैशाची आहे, ती तुमचीच आहे. तुम्ही तिला 2 वेळेस वैरण टाकलं आणि धार 3 वेळेस काढली. मग तुकोबर आहे म्हटले, दूध लोकांना वाटणार आहे का? नाही नाही, गाय तुमची आहे ना, तर दूध पण तुमचंच. तुम्ही ते दूध दिवसातून 4 वेळेस तापवलं. आता त्याच्यावर जी साय आली ती शेजाऱ्याला देऊन यायची का? नाही नाही. अहो, गाय तुमची, दूध तुमचं, त्या दुधावरची साय पण तुमची. नका देऊ, लोकांना द्यायची गरज नाही. बर, आता ते साय ती तुम्ही बर्नीमध्ये ठेवली. आता तुम्हाला वाटलं वरण भातावर आम्हाला तुंप पाहिजे, तर खा ना. त्या साईचं लोणी करा, त्या लोणीला कढवा आणि मग त्याचं तूप करा. तुकोबरायांनी सांगितलं, मी तुम्हाला उपकार करायला सांगतो. याचा अर्थ तुम्ही लोकांना गाय वाटा नाही. आपण बळीराजे ते वेगळे, ते बळीराजे. त्या बळीराजाच्या काळामध्ये कुणी वाटी घेऊन जर दूध मागायला गेलं तर पुराण असं सांगतं, बळीराजाच्या त्या राज्यात कोणाकडे कुणी जर वाटी घेऊन दूध मागायला दिलं तर परत त्याच्यावरती वेळ येऊ नये म्हणून त्याला गाय दिल्या जायची. इथे तुकोबरायांनी गाय नाही द्यायला सांगितली, तुम्हाला दूध नाही द्यायला सांगितलं, साय द्यायला नाही सांगितली, सायचं लोणीचं ते लोणी द्यायला नाही सांगितलं, तूपही द्यायला नाही सांगितलं. अहो, तुम्ही तूप खाऊन धष्ट पुष्ट व्हा, नका घालू दूध दयामध्ये सार. ताकाचे उपकार तरी करा. अरे तूप तुम्ही खा, पण जे ताक तुम्ही बाजूला काढून ठेवलंय ना, किमान तेवढं देण्याची तरी दानत तुमच्यामध्ये असली पाहिजे. म्हणजे परोपकार अशा पद्धतीने करायला सांगितला. एवढंच नाही तर आता वेळेअभावी आपण थोडस लवकर जाऊ. आता पुढे जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, नेने पर निंदा. महाराज एवढं सोडून सांगा नाही, हे बी तितकंच महत्वाचं आहे. काय सांगितलं? निंदा करायची आणि मग झोप नाही लागली तर त्याला मी जबाबदार नाही. बर, हा तुम्ही म्हणता आम्ही विचार केला बर का, निंदा नाही करायची पण झोपच लागायला. हा, मग कोणाला ना कोणाला काही ना काहीतरी निंदा केल्याशिवाय असंख्य माणसे त्यांना नाही करत. अहो, एक वेळ समजा ग्रहित धरा आपल्याला निंदा आवडत नाही, पण आपण ज्याच्या सहवासात राहतो त्याला मात्र निंदा करायची सवय असली की आपणही होला हो करता करता कधी निंदा करायला सुरुवात करतो. आपल्याला सांगता येत बैसता चोरापाशी तैसी होय बुद्धी.
ते खताची चिंधी मन धावे. चोराच्या नुसतं शेजारी जरी बसलं तर चोर म्हणत नाही चोरी कर, पण आपली बुद्धी भ्रष्ट होते. परीक्षित राजाच्या सोन्याच्या मुकुटामध्ये त्या कलियुगानं प्रवेश केला आणि पुढे परीक्षित राजाचं मरण ओढावलं. म्हणून लक्षात घ्या की आता जगद्गुरु तुकोबारायांना निंदेचे श्रवण नको माझे कानी, बधीर करोनी ठेवी देवा. एकीकडे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जर समजा कुणी कुणाची निंदा करताना माझ्या कानावर जर शब्द येत असले तर तू मला बधीर कर. आणि आम्ही वयोमानानं आम्ही जेव्हा कान बधीर व्हायला आले, घरात आता लेकाचा संसार चालू झाला, काय त्यांचं चालतं तिकडे दुर्लक्ष करणे हे निसर्गानं दिलेली आपल्याला देणगी आहे. की जसं जसं आपलं वय होत जाईल तसे तसे आपले कान बधीर होत जातील, डोळे अधूर होत जातील आणि वाचा ही क्षीण होत जाईल. त्याचं कारण असं आहे की तुम्ही आता संन्यासाश्रमामध्ये प्रवेश करत आहात. आणि तुम्ही काय करता, म्हणजे तुकाराम महाराज म्हणतात की माझ्या कानावर निंदा येण्याच्या ऐवजी तू मला बधीर कर. आणि आपण ती कानाची मशीन आणून ऐकतो की काय चाललंय घरात. म्हणजे निसर्गानं आपल्या आनंदाच्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि आपण मात्र त्या दुःखाच्या करतोय. याला जबाबदार कोण आहे? याला जबाबदार आपणच आहे. जे चाललंय ते चालू द्या ना. आता आपण आपला संसार केला नाही का? केला ना. तसं जर नियमानं पाहिलं तर 25, 50, 75, 100 असे 4 भाग केलेले आहेत. 50 वर्षानंतर संसारात लक्ष घालीत नाही असं कोणी आहे का? नाही ना. अहो जीवच निघत नाही संसारातून. असो, जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं निंदा करायची नाही. आता ते मुंबईची माहिती तुम्हाला, मुंबईची तुकोबारायांच्या अभंगात त्या कीर्तनाच्या वेळेस असं जवळ येऊन बसायचा आणि बारीक लक्ष द्यायचं. म्हणजे दुर्जनाचा हा गुणच असतो. जसं पाण्यातल्या माशाचा आणि कोळ्याचा काही वैर भाव आहे का? काही दुश्मनी आहे का त्यांची? त्या कोळ्याची काही जमीन घेतलेली आहे का माशानं? पण तरीही कोळी मासे मारतो. हे बरोबर आहे का? हे उपजत वैर आहे. पारधी शिकाऱ्याची शिकार करतो, त्यांची भांडणं आहेत का? नाही, पण जंगलात जाऊन शिकार करणे हे पारधी करतो. हा मारतो, वैर नाही, हे उपजत वैर आहे. तसं दुर्जनानं संतांचा उपहास करावा हे दुर्जनाचा उपजत वैर आहे. तसं त्या मांबाजीचं होतं. मांबाजीने काय करावं? रात्री कीर्तन ऐकावं आणि दिवसभर ती गावामध्ये एकच चर्चा. काय महाराज बोलले ते असंच म्हणले. तिथं निंदा करीत 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 आता तुकोबारायांना माहित होतं हा निंदा करतो. आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी परत जेव्हा कीर्तनाला मांबाजी बसला की कीर्तन सुरू झालं, रंगात आलं, मांबाजीचे कान इकडं टवकारले की तुकोबाराय सांगायचे, निंदक माझा सखा वस्त्र धुतो फुका. माझी जो कुणी निंदा करेल तो माझा सगळ्यात जवळचा मित्र आहे. अहो माझे अवगुण रूपी मळ असलेली वस्त्र तो फुकट धुवून देतो. किती त्रास होता संपर्काला. तुम्हाला गुपित कळलं का याच्यातून? याचं गुपित फक्त एवढंच आहे, आपल्या कानावर जर कुणी निंदा करतय असं आलं तर त्याला शुभेच्छा द्या. त्याला फार त्रास होतो बर का. मी याला 2 शिव्या दिल्या, काहीच बोललो नाही हो. आणि तुम्ही जर समजा त्याला 4 शिव्या दिल्या तर त्याला आनंद होतो. त्याला आनंद होऊ द्यायचा नाही. आपल्याला शिवी दिली की आपण आशीर्वाद द्यायचा. नाथ महाराजांनी काय केलं? त्याचा उद्धार केला. जो 100 वेळेस थुंकला, कोणाचं नाव निघालं? अहो नाथ बाबांचं नाव निघालं. इतकं साध आहे. जीवनात आनंदी राहण्याची सूत्र इतकी छोटी छोटी इतकी साधी आहे की त्याच्यामुळे आपण आनंदी राहू शकतो. बरं, निंदा कर. अहो कोणी निंदा कोणी वंदा, आम्हा स्वहिताचा धंदा. मांबाजी तू येऊन निंदा कर काय, आणि संतजी तू येऊन दर्शन कर काय. मी आपलं लोकांच्या भल्यासाठी कीर्तन करीत राहणार. इतकं हे सोपं सूत्र आहे. आणि पुन्हा याच आचरणाच्या शेवटी काय सांगितलं? परस्त्रिया. त्याच्यामध्ये एक शब्द आहे
सदा शब्द बघा, शब्द काय दिवसा बया माझ्या बहिणी आहेत आणि रात्री माझी नियत फिरली. तुम्ही जर संप्रदायात आहे, तुमच्या गळ्यात जर माळ आहे, तुम्ही जर एकादश करताय, तुम्ही जर पांडुरंगाचे भक्त आहेत, तर तुमच्यासाठी नियम हा आहे की तुमच्यापेक्षा वयानं जर कोणी मोठा असेल तर ती तुमच्यासाठी आई आहे, आणि तुमच्यापेक्षा वयानं जर लहान असेल तर ती तुमच्यासाठी बहीण आहे. आणि हे तात्पुरतं नाही, सदा. बर तू खूप बरं आहे, लोकांना उपदेश करीत होते का? मंबाजीनं बघितलं की ह्या बाबाला मी जेवढा त्रास देईल तेवढं हे मला जवळचा मित्र म्हणतंय, आता मी करूच काय? अनेक प्रकारे करून पाहिलं. शेवटी मंबाजीनं काय करावं, गावातली एक वेश्या जगद्गुरु तुकोबरायांच्या घरी पाठवली. दारात ती वेश्या उभी आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी तिला पाहिलं. जगद्गुरु तुकोबरायांच्या लक्षात आला हिचा हेतू काय. मात्र तेव्हा जगद्गुरु तुकोबरायांनी काय सांगावं, जाई गे आम्ही विष्णुदास कैसे नो हे, आम्ही विष्णुदास कैसे नो हे, आम्ही विष्णुदास कैसे नो हे, आम्ही विष्णुदास कैसे नो हे. जाई घेऊ माये तू न करी सायास. तू प्रयत्नच करू नको. तू चुकीच्या दारात उभी आहे. तू वैष्णवाच्या दारात आहे. माझ्या गळ्यात माळ आहे. मी पांडुरंगाचा भक्त आहे. माझ्यासाठी प्रत्येक स्त्री ही कायम स्वरूपी माझ्यासाठी आई किंवा बहीण आहे. बस तुमच्या पोराला फक्त एवढा संस्कार करा, तुमच्या पुरीला 7च्या आत घरात ये म्हणायची गरज पडणार नाही. पुरीला सांगतो तू अशी राय, तू तशी राय, तू असं कर तसं कर. का पोराला नाही सांगते? पोराला सांगा. मी म्हणतो पूर्ण अभंग नका ठेवू, किमान एवढं एक चरणाचा जरी संस्कार तुमच्या मुलांवर केला तरी मला असं वाटतं की या जगामध्ये परिस्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही. म्हणून लक्षात घ्या, जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं की पर उपकारे नेणे परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया, भूतदया गाई पशूंचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझी. गाईला चतकूर भाकर खाऊ घालायची आणि कुत्र दिसलं की त्याला दगड हाणायचे, असं करायचं नाही. बकरा आणायचा कापायचा नाही म्हणा ना. किती गंमत. मांस खाता हौस करी, वैरे जोडून ठेवी येला, कोण त्याची करील कीव, जीवे जीव नेनती पुढीलासाठी. पादवी सुरी आपुली चोरी आंघोळी. तू काय म्हणे कुठे ती हाडे आपल्या नाड्या रडती. अरे एकाचा जीव घेताना तुझ्यासारख्या जीवाला जर कदर नसेल तर ईश्वर तुझ्या जीवाची कदर करणार नाही. म्हणून लक्षात घ्या, गाईचं पालन करताना इतर पशूचं सुद्धा पालन झालं पाहिजे. जर असं असेल तरच तुम्हाला उत्तम गती आहे, नसता नाही. अरे तोच फक्त आपल्या वडिलांचं महत्व वाढणार आहे. आणि म्हणून या सगळ्या चरणाच्या माध्यमातून आपण ही गोष्ट समजून घेतोय. आता फक्त शेवटच्या चरणाची. तो का म्हणे हिची आश्रमाचे फळ, तो का म्हणे हिची आश्रमाचे फळ, तो का म्हणे हिची आश्रमाचे फळ, तो का म्हणे आश्रमाचे फळ. परमपद फळ वैराग्याचे, परमपद फळ वैराग्याचे. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक
उत्तम भोगिल जीव ठाणे उत्तम भोगिल जीव ठाणे उत्तम जगती तो एक पावे उत्तम जगती तो एक पावे उत्तम भोगिल जीव आश्रमाचा विषय हा संसारालाच लागून आहे. इथला आश्रम म्हणजे झोला लेके निकले काही पे रे असा नाही येतो. कासया एकांत सिवना आनंद तो जना माझी असे तुकोबरायाने सांगितलं की मी जंगलात जाऊन भगवे कपडे घालून अजिबात एकटा राहणार. मला आनंद कुठे आहे? अहो जगद्गुरु तुकोबरायांना सगळी मुलं आहेत 7. आता मला सांगा 2 पत्नी 7 मुलं असा जगद्गुरु तुकोबरायांचा संसार आहे आणि ती वैराग्य मूर्तीत. मग हे कस काय? आपल्याला ना वैराग्याचा अर्थ कळाला ना आश्रमाचा अर्थ कळाला. ज्याचा संसार ज्यानं सुंदर केला तो म्हणजेच त्यानं वैराग्याची प्राप्ती केली असा त्याचा अर्थ आहे. आश्रम म्हणजे काय? हा आहे आपला संसार आश्रम आणि यामध्ये आपल्याला संसार करायचा सांगितलाय. कसा? सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसा. जो व्यक्ती कमळासारखा जगतो, जसं तुकोबराय जगले, जसे सगळे संत जगले, बस त्या कमळाचं उदाहरण जगद्गुरु तुकोबराय देतात आणि त्यांचं म्हणणं असं आहे. पहा, पाण्यामध्ये 24 तास राहणार कमळ त्याच्या वर जर पाणी टाकलं तर ते अंगाला पाणी लागू देत नाही आणि पाण्याच्या बाहेर काढलं तर जिवंत राहत नाही. तसा ज्याला संसार करता आला म्हणजे कसा? तर संसार करताना ज्यानं परमार्थ सोडला नाही आणि परमार्थ करताना ज्यानं संसार सोडला नाही तोच वैराग्याला प्राप्त झाला. विठ्ठला विठ्ठला.
प्रश्न आहे जगद्गुरु तुकोबर आहे. जरी वय वर्ष 42 वर्षापर्यंत आपल्यात असले आणि 42व्या वर्षी जरी वैकुंठाची त्यांना प्राप्ती झाली, तरीही त्यांचं एक एक प्रसंग, एक एक घटना याच्यावर फार मोठं चिंतन आपल्याला या ठिकाणी मांडता येऊ शकतं. परंतु आपल्यालाही काही वेळेच्या, जसं काळाची मर्यादा परीक्षित राजांनाही जर ते चुकलं नाही तर आपला काय प्रश्न आहे. आपण येरतो पामर जीव किती, म्हणून आपल्यालाही काही वेळेची बंधनं आहेत. तर बघा, या 6 चरणाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबरायांनी जे तुम्हाला आवडतं ते नाही सांगितलं, अजिबात नाही. तुम्हाला काय आवडतं, मागच्या जन्मी आमचं काय होतं आणि पुढच्या जन्मी आमचं कसं होईल. अरे हे पहा, तुम्ही झोपेतून उठले म्हणून तुम्हाला कळलं की तुम्हाला संसार आहे. अहो, नसतेच उठले तर गृहीत धरा तुम्ही झोपले आणि झोपेतच गेले, काय राहिलं? कोणाला उसने दिलेले, कोणाचे उसने घेतले, ऐका हिशोब त्याचा आता काहीच नाही ना. तू मेल्यावर काय? मोक्ष मेल्या पाठी आम्हासी होईल. आता हे शब्द माझे नाही पण माऊलीचे. ऐसे जे म्हणतील अति मूर्ख. मग मोक्ष कुठे आहे? मोक्ष कुठे आहे? तैसा मनाचा मारू न करिता आणि इंद्रिया दुःख न देता येथ मोक्ष असे आयता श्रवणा माझी. 2 तास इथं यायचं, श्रवण करायचं आणि उठताना मोक्ष घेऊनच उठायचं. इतकं सोपं सुंदर आहे. आपण उगाच अवघडत जात बसतो आणि म्हणून नाही त्या लोकांचं फावत गेलं. असो, बघा, या 6 चरणाच्या माध्यमातून ना तुमच्या जन्माच्या अगोदर ना तुमच्या मरणाच्या नंतर, हा जन्मापासून तर मरेपर्यंत माणसानं कसं आनंदी राहावं, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये कसं सुख शोधावं आणि नाही त्या भानगडीमध्ये उगाच लक्ष देऊ नये. त्याचं कारण असं आहे, समाधाने कोण पाहे देणे घेणे. म्हणजे जो स्वतःच्या सुखात समाधानी आहे तो शक्यतो दुसऱ्याच्या फाटक्यात पाय घालीत नाही. आणि जे फाटक्यात पाय घालते याचा अर्थ आपल्यापेक्षा जास्त दुःख त्याच आहे, म्हणून त्यालाही माफ करायचं, जास्त चिंता करायची नाही. पण काय करायचं? चिंतन करायचं. जो चिंतन करतो तो त्याच्या चिंतेचं ईश्वर हरण करतो. एवढं आपण या ठिकाणी लक्षात घेऊया, समजून घेऊया. आणि या 6 चरणाच्या माध्यमातून जो तुम्हाला अर्थ माझ्या बुद्धीला झेपेल, भगवंताच्या कृपेनं जो मला या ठिकाणी विशद करता आला, सांगता आला, तो मी माझ्या पद्धतीने तुम्हाला सांगितला. ही सेवा मी भगवान श्री पांडुरंगाच्या चरणी, जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणी अर्पण करण्यापूर्वी मात्र आपल्या सगळ्यांचे आभार मानताना जे आपले ज्ञानेश्वर भाऊ कोलते, आर्मी NSG कमांडो संचालक, शौर्य अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर, यांच्यामुळे मला या ठिकाणी ही सेवा मिळाली. अर्थात त्याला अनेक घटक कारणीभूत आहेत आणि हे सगळं गायक वादक अत्यंत सुंदर अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी सांभाळून घेतलं. आपले सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. आणि तुमचे का आभार मानायचे असतात त्याचं कारण असं आहे, जर समजा मंडपही छान आहे, साऊंड सिस्टीमही चांगली आहे, पण तुम्हीच नसते तर फार फार तर आम्ही भजन केले असते, गेलो असतो. पण कीर्तन होण्याला कारण काय आहे ते तुम्ही आहात. म्हणून तुम्हाला सुद्धा दंडवत या ठिकाणी पुनश्च आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि मी माझ्या या सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर